या ठिकाणी सोलापुरातील प्रतापनगर तांड्यावरती या महिलांकडून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवण्याचा संकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे. नक्की काय संकल्प आहे, संकल्प आहे काय राखी पौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. नेमका काय संकल्प आपण केलेला आहे, काय सांगाल? जय महाराष्ट्र. मी प्रकाश राठोड. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि आज कोटी महिलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अश्रू वाहत आहे. त्यामुळे सोलापूर इथून मी विचार केला की 1 लाख राखी पाठवा एकनाथ शिंदे साहेबांना रक्षाबंधनच्या निमित्त. आणि बघता बघता आता सोलापूर जिल्ह्यामधून खूप मोठा प्रतिसाद मला महिलाकडून मिळत आहे. लाडक्या बहिणीकडून आम्ही 10 टीम केलेले आहेत आणि 10 टीम पूर्ण घरोघरी फिरतायत. प्रत्येक एरियामध्ये जातोय, शाळेतून कॉलेजमधून अनेक गावातून आम्ही राखीचं कलेक्शन करतोय आणि जवळपास 4 दिवसापासून राखी कलेक्शनचं काम चालू आहे. आम्ही उद्या दुपारी 3 वाजता रक्षाबंधन निमित्त एकनाथजी शिंदे साहेब आनंद आश्रममध्ये असणार आहेत. तिथेही राखीचे बॉक्स घेऊन जाणार आहोत आणि या राखीच्या बॉक्समधून एक 4-5 महिलांचा मी एकनाथ शिंदे साहेबाच्या हस्ते मी लॉटरी टाईप सिस्टीममध्ये काढणार आहोत आणि साहेबांच्या हस्ते ज्या लॉटरी निघतील त्या लाडकी बहिणींना आम्ही मोठी गिफ्ट म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडून देणार आहोत. ओके, ठीक आहे. ताई, काय सांगाल, नेमका काय संकल्प केलेला आहे आणि काय धारणा आहे? मी ममता हिरालाल पवार उर्फ ममता सूरज राठोड प्रतापनगर येथून बोलत आहे. आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्यासाठी लाडक्या बहिणीकडून एक ओवाळणी म्हणून आम्ही देत आहोत. तर त्यांनी उद्या प्रकाश भाऊ यांनी सोलापूर येथून घेऊन जाणार आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून 1 लाख राखी आम्ही जमा केलेला आहोत. तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेब त्यांनी स्वीकारावे. जय महाराष्ट्र.